नमस्कार. बाहेर भरपूर ऊन तापतंय, त्यामुळे बाहेर जशा पद्धतीने उष्णता वाढलेली आहे, त्याच पद्धतीने शरीराच्या अंतर्गत देखील उष्णता वाढलेली असते. आणि ही उष्णता कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. तर ते उपाय काय आहे? तर शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी आपण कायम हायड्रेटेड राहिलं पाहिजे. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे. नारळ पाणी, लिंबू सरबत, उसाचा रस आणि ताक जे शरीराला आतून थंड ठेवतात अशी पेय आपण पिली पाहिजेत. आहारामध्ये काकडी, कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे आणि बेरी यासारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आपण खाल्ली पाहिजेत. मसाले टाळले पाहिजेत, म्हणजे जास्त तिखट, मसालेदार, तळलेले आणि गरम पदार्थ, उदाहरणार्थ जंक फूड तुम्ही खाणे टाळले पाहिजेत. घरगुती पेय काय आहे? तर कोथिंबीर, पुदिना आणि तुळशीच्या पानांचा रस किंवा पाणी पिल्याने देखील उष्णता फार प्रमाणात कमी होते. थंड पाण्याने अंघोळ केली पाहिजे. थंड पाण्याने अंघोळ करा किंवा मग कपाळावर, मानेवर थंड पाण्याच्या तुम्ही अशा पट्ट्या ठेवल्या पाहिजेत, ज्याने तुम्हाला आराम मिळेल. जीवनशैली कशा पद्धतीने असली पाहिजे? तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तुम्ही व्यायाम केला पाहिजे. सुती आणि सैलसर कपडे उन्हाळ्यामध्ये घातले पाहिजेत. त्याचबरोबर ॲलोवेरा म्हणजेच कोरफडीचा गर अंगाला लावल्याने किंवा त्याचा रस रस पिल्याने शरीरातील अंतर्गत उष्णता त्वरित कमी होण्यास मदत होते. तात्काळ उष्णता कमी करण्यासाठी म्हणजे इमर्जन्सी टिप्स काय आहेत? तर तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. मानेच्या मानेवर, डोक्यावर किंवा मनगटावर बर्फाचा पॅक तुम्ही लावला पाहिजे. त्याने तुम्हाला इंटरनली आणि इंटरनल एक्सटर्नली देखील आराम मिळतो. त्याचबरोबर छायादार ठिकाणी थांबा. थेट सूर्यप्रकाशापासून दूर राहा. एसी किंवा फॅन खाली तुम्ही बसला पाहिजे. या उन्हाळ्यामध्ये एसी, फॅन, कूलर याचा वापर केला गेला पाहिजे. त्याचबरोबर टीनचे जे घर असतात, शेड, त्यामध्ये या दिवसांमध्ये तुम्ही राहणं टाळलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही उन्हाळ्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.